तथागतांनी निर्माण केलेला मराठी नेटवर्कमध्ये आपलं स्वागत आहे आणि आज आपण आलेलो दादर या ठिकाणी जे बुद्धा द एक्झिक्युटिव्ह कोच या पुस्तकाचं प्रकाशन होतं आणि त्यानिमित्ताने आज IAS ऑफिसर हर्षदीप खांबे आपल्यासोबत आहेत। सर, आज पुस्तकाच्या प्रकाशनात काय सांगाल? आज या ठिकाणी डॉक्टर संतोष फुलपगार यांनी बुद्धा द एक्झिक्युटिव्ह कोच टाइमलेस विजडम हे पुस्तक या ठिकाणी त्याचं प्रकाशन झालेलं आहे आणि खूप सुंदर चांगल्या पद्धतीने त्यांनी ते लिहिलेलं आहे। स्वतः डॉक्टर संतोष कुमार हे IIM PhD आहेत आणि त्यांचा स्वतः इंडस्ट्रीजमध्ये मागच्या 2 दशकांचा अनुभव आहे। तर त्यांनी हे जे पुस्तक लिहिलेलं आहे, बुद्धाचे जे तत्त्वज्ञान आहे, वेगवेगळे बुद्धांनी जे शिकवण दिलेली आहे, वेगवेगळ्या सूत्रामध्ये जे म्हटलेलं आहे ते त्यांनी खूप सुंदर पद्धतीने आपल्याला जर मॅनेजमेंट किंवा ऑर्गनायझेशन किंवा गोल सेटिंग कशा पद्धतीने करायचं असेल आणि गोल कसे अचीव करायचे याचं खूप सुंदर बुद्धांनी जसं सांगितलं होतं तसं त्यांनी त्याच्यामध्ये सोल्युशन्स फार चांगल्या पद्धतीने दिले आहेत। छोट्या छोट्या कथा पण त्यामध्ये त्यांनी दिलेलं आहे आणि शेवटी जसं आपण अष्टांगिक मार्ग म्हणतो, अष्टांगिक मार्गाचाही आपण कशा पद्धतीने बुद्धाचे विचार आपण देऊ शकतो हे त्यांनी अतिशय सुंदर पद्धतीने सांगितलं। आय थिंक इट इज वन ऑफ द व्हेरी फंटास्टिक अँड एक्सलंट बुक। आय एम बाईंग इट, यू ऑल्सो प्लीज बाय। मी विकत घेत आहे, तुम्ही पण ती विकत घ्या आणि वाचायला पाहिजे, कारण एक वेगळ्या पद्धतीने अभ्यासपूर्ण पद्धतीने हे मॅनेजमेंटचे जे आहेत एक्झिक्युटिव्ह कोच म्हणून बुद्धाचं प्रोजेक्शन त्यांनी या ठिकाणी जे केलेलं आहे अतिशय चांगल्या पद्धतीने केलेलं आहे। त्यामुळे आपण ते नक्की वाचावं अशी आपल्यालाही विनंती आहे। सर, आज आपल्यासोबत आहेत मुंगीकर सर। तर सर, आज पुस्तकाचं इनॉग्रेशन होतं बुद्धा द एक्झिक्युटिव्ह कोच, तर काय सांगाल आपण? आणि एक सुरेख पुस्तक आहे बुद्धांच्या एकूण तत्त्वज्ञानाचा व्यवहारामध्ये कसा उपयोग करायचा हे आपलं ध्येय निश्चित करून ते ध्येय प्राप्त करण्यासाठी कोणते प्रयत्न करावेत, कोणते मार्ग निवडावेत, नीतिमत्ता कशी असावी, कंपॅशन कशी असावी ह्याच्या प्रकारचे एक व्यावसायिक मार्गदर्शनाच्या दृष्टिकोनातून हे पुस्तक लिहिलेलं आहे। हा एक नवीन प्रयोग आहे आणि म्हणून त्यांचं मी अभिनंदन करतो। लेखक आपल्यासोबत आहेत संतोष फुलपगार साहेब, तर जाणून घेऊया काय सर काय सांगायला आपण आज जे पुस्तक प्रकाशन केलं IAS ऑफिसर हर्षदीप खांबे साहेब यांच्या हस्ते, काय सांगाल?
मी फार आनंदी आहे की माझं पुस्तक हे 15 ऑक्टोबर म्हणजे 14 ऑक्टोबरच्या जवळच्या दिवशी झालेलं आहे आणि ह्या कार्यक्रमासाठी मुनगेकर साहेब, हर्षदीप कांबळे साहेब हे दोघंही उपस्थित होते आणि बरेचसे माझे मित्रमंडळी आणि वेलविशर्स इथे उपस्थित होते. तर मला खूप आनंद होतो की त्यांच्या उपस्थितीमध्ये माझ्या पुस्तकाचं आज प्रकाशन झालेलं आहे. सर काय सांगाल की कुठल्या थिंकने हा जो विचार केला हा पुस्तक लिहिण्याचा, काय दृष्टिकोन होता, काय विषय काय होता? हा पुस्तकाचा विषय असा आहे की आपण विद्यार्थी असाल किंवा कॉर्पोरेटमधले एक्झिक्युटिव्ह असाल किंवा इतर क्षेत्रातले एक्झिक्युटिव्ह असाल, परंतु नेहमी आपल्याला हे असतं की बाबा मला कमी रिसोर्सेसमध्ये किंवा कमी वेळेमध्ये जास्त साध्य करायचं आहे. ते साध्य करण्यासाठी बऱ्याच वेळा आपल्याला क्लॅरिटी नसते की मी काय करावं. एकदा जर क्लॅरिटी आली की मी हे करेल, परंतु ते कसं करावं, कुठला मार्ग निवडावा आणि त्या मार्गावर काही अडीअडचणी आल्या तर मी त्याला कसं कमी करू शकतो. हा एक जो सगळ्यांना फेस करणारा इश्यू आहे. तो मला असं वाटतं की या प्रत्येक स्टेपमध्ये मी ह्या पुस्तकामध्ये बुद्धांचे विचार, बुद्धांचे सुत्ताज किंवा जे वर्सेस आहेत त्यांना गुंफण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर त्यामुळे मी जे कॉर्पोरेट किंवा स्टुडंट्स यांना जे चॅलेंजेस आहेत त्यांना ओव्हरकम करण्यासाठी बुद्धांनी सांगितलेला मार्ग मी प्रत्येक स्टेपमध्ये गुंफण्याचा प्रयत्न केलेला आहे. सर वाचकांना आपण सांगाल की ज्या ह्या पुस्तकातून बोध घेण्यासारखा असेल कुठला एक विषय असेल जो बोध घेता येईल विद्यार्थ्यांना या वाचकांना? मला वाटतं की क्लॅरिटी इन आवर थॉट्स, क्लॅरिटी इन आवर माइंड, म्हणजे मनाचं जितकं शुद्धीकरण आपल्याला करता येईल तर आपल्याला असं दिसेल की आपल्याला ज्या ज्या गोष्टी अवघड वाटतात त्यासुद्धा सोप्या होतील जेव्हा आपलं मनाचं शुद्धीकरण होतं. आणि ह्याच पुस्तकातनं मी ते पुढे लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे. बुद्धांनी जो आपल्याला ज्ञान दिलेलं आहे की शेवटीला मनच सर्व आहे. जर आपलं मन प्रबळ असेल तर आपण बऱ्याचशा गोष्टी साध्य करू शकतो. खूप धन्यवाद. थँक्यू.